विवेचनामध्ये अक्षय भोसले मला सांगा, आज ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदायातल्या काही व्यक्तींकडून काही मंडळींकडून ज्या प्रकारची टोकदार भाषा बोलली जाते, या विवेचनात ती कुठे येते? ती बसते का? म्हणून मगाशी म्हटलं असं की ज्यावेळी ही 20 लोकांची यादी काढली किंवा तत्सम काही ज्येष्ठांची यादी काढली त्यावेळी लवांडेंनी आधी अभ्यास केला पाहिजे होता. हा, त्यांनी मग काही उल्लेख केला की नथुराम तुम्ही समर्थन करता का अमकं करता का. त्यानंतर भूतकाळात पाहिलं असतं की ज्यावेळी अशी वक्तव्य येतात तर त्यावेळी आम्ही समर्थन करत नाही ना त्याचं. हम्म, चुकला चूक म्हटलं पाहिजे. वारकरी संप्रदाय विवेकी आहे. चुकला आपण चूक म्हटलं पाहिजे. बरोबर बरोबर म्हटलं पाहिजे. मगाशी हम्म, त्यांचा उल्लेख केला आदरणीय श्यामसुंदर महाराज सोनर. तर मी त्यांना विचारा हम्म, ज्यावेळी अटकांनी दारूपणा विरोधी कायद्याला विरोध केला त्यावेळी दाभोळकरांच्या मृत्यूनंतर श्यामसुंदर महाराज सोनरांसोबत काम करणारी देखील 3-4 मंडळी होती, ज्यांचे सहकारी होते. त्यामध्ये कॉलेज जीवनातला अक्षय भोसले होता का श्यामसुंदर महाराज? आपण त्याला उत्तर द्या. हम्म. त्यामुळे काय आहे, एकच चष्मा घालायचा आणि सगळ्यांनी त्यातनंच बघायचं आणि काहीतरी सध्या पदरात पडत नाहीये, काहीतरी वैचारिक विदारक स्थिती झाली आहे, तर ओटसोड कुणाची नावं घ्यायची आणि ठोठो करत बसायचं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की आधी पार्श्वभूमी तपासली पाहिजे. आपण कोणाविषयी बोलतोय, कोणाची नावं घेतलीत. एखादा व्यक्ती त्यातला बोलला, सगळ्यात तुम्ही नावं ठेवणार का? हम्म. मागे आदरणीय संग्राम बापू भंडारे, ठीक आहे, ते आमच्या धर्माचं काम करतात, हिंदुत्ववादी असतील, पण त्यांनी जेव्हा एखादं विधान केलं आणि ते आम्हाला पटलं नाही, आम्ही त्याला विरोध दर्शवलाय. हे लवांड्यांना माहिती आहे का? पण एक एक हिंदुत्ववादी विचारधारा, एकदम ॲग्रेसिव्ह हिंदुत्ववादी विचारधारा आणि वारकरी संप्रदाय हे एकमेकाशी संलग्न आहेत का? त्याच गादीवरून, वारकरी संप्रदायाच्या गादीवरून कट्टर हिंदुत्वाची जी भूमिका मांडली जाते ती तुम्हाला मान्य आहे का? लक्षात घ्या, वारकरी संतांनी आपल्या अध्यात्मात जे काही सांगितलंय ते हिंदुत्वाच्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलं नाहीये तुम्ही खाली बसा, बाकी आदरणीय बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर ढुंगण करून बसा. नाही नाही, टाळ हां. घ्या, ध्वजा फडकवा, भजन करा. श्रीराम, ते म्हणतात की श्रीराम जयघोष कुठून आला? श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव असा अभंग आहे. ते हं. साक्षात ते आदिनाथ भगवान, म्हणजे आमच्याकडे श्लोक आहे, आदिनाथांचं मत्स्यंद्रम गोरक्षम गण तथा निवृत्ती ज्ञान देवमच्या देवम चोडामल नमः. जी हां. आमची गुरु परंपरा आहे, याची ते आदिनाथ भगवान मुख्य असतील हं. किंवा मुख्य असतील तर ते कुठलं भजन करतात? तर ते श्रीरामांचं भजन करतात. त्यामुळे त्यांना रामकृष्ण हरी चालतं. ते एक वेळ त्यांना असं वाटतं, ज्यावेळी ते म्हटले होते रामकृष्ण हरी वाजवा पुंगी, तेव्हा त्यांना आक्षेप नव्हता का मग की हं. आपण रामकृष्ण भजनाचा वापर आपल्या राजकीय अजेंड्याकरता करतोय? तो ते मुगळून बसले होते. मी पटकन उत्तर घेतो ना. मी नाही पटकन उत्तर घेतो. नाही, वेळ कमी आहे तो माझ्याकडे. तो आपण कुठे केला होता? हां, विकासजी ते द्या म्हणजे उत्तर. आपलं उत्तर द्या. आपलं ते बापू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. पटकन द्या. तुम्ही करता ते राजकारण नाही का? हं. तुम्हाला सांगतो 2014 पूर्वी या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी कधीही नव्हती. बाळासाहेब भारदे एक मोठे नेते तुमचे आहे वारकरी की नाही संप्रदायातल्या आता? होते. आता तुमचे आहे की ऐका नाहीये? ऐका ऐकून तर घ्या ना. ऐकून घ्या ना. पहिल्यांदा इथे तुषार भोसले नावाच्या माणसाला भारतीय जनता पार्टीने एक दुकान टाकून दिलं आणि तुषार भोसलेची वारकरी आघाडी नाही, आध्यात्मिक आघाडी आहे. आणि त्याच्यानंतर लगेच या अक्षय भोसले यांना त्यांची धर्मसेना काढली. यांची पण वारकरी आघाडी नाहीये. या दोन महाआघाडी काढल्यानंतर आमच्या धर्मवीर धर्माची वीर गाडी. पक्षाची आणि आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत दत्तात्रय दोने महाराज, हे स्वतः कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. ते कुठेही विद्वेषाची भाषा करत नाही. आमच्या आघाडीतला बरं, एक ठीक आहे, जरी ठीक वारकरी आहे. आमचा मी कोणी मी जर का श्यामसुंदर महाराज विद्वेषाची भाषा सोनरांकडून एक करत शेवटची असेल, प्रतिक्रिया. वेळ संपलाय माझा वेळ संपलाय. महाराज, सगळ्या राजकीय विचार आपापल्या त्यांना व्यासपीठं आहेत ना. सगळ्या राजकीय विचाराच्या व्यासपीठावर आपापल्या व्यासपीठावर आपल्या राजकीय भूमिका मांडाव्यात. वारकरी संप्रदायाच्या गादीवरून कशासाठी, आणि ते टाळायचं असेल तर काय करायला हवं? अगदी थोडक्यात शेवटची कमेंट. हा नाही, मला वाटतं की राजकीय भूमिकेसाठी मी ज्या वेळेला राजकीय आघाड्या आल्या त्याच वेळेला म्हणलो होतो की राजकीय आघाड्या निर्माण होणं हे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत वाईट गोष्ट झालेली आहे. कारण वारकरी संप्रदाय कुठल्याही राजकीय भूमिका घेऊन चालत नाही. वारकरी संप्रदायाचे एकच प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. इथे भगवंताकडे जाताना सुद्धा आम्ही प्रेम मागतो. म्हणून वारकरी संप्रदायातून प्रेमाची वाटणी व्हावी जगाकडे. मी या निमित्तानं सांगणार आहे. तुकाराम महाराज सांगतात, मी तुम्हाला पूजेचं वर्म सांगतो. काय वर्म आहे? कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म काय असेल तर कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये. जे कोणत्याही जीवाचा मत्सर करत नसतील, कोणत्याही जातीचा मत्सर करत नसतील, कोणत्याही धर्माचा मत्सर करत नसतील तर ते वारकरी आहेत असं ठीक मला आहे. वाटतं. आणि तुम्ही जे म्हणालात वारकरी संप्रदायाच्या त्या गादीवरून, पवित्र अशा त्या गादीवरून प्रेमाचं मागणं मागायला हवं, राजकीय मतांचं दान मागायला नको.
आणि त्याच्यासाठीचं ते व्यासपीठ नाहीये. संतांनी खूप कष्टानं ते उभं केलेलं पवित्र स्थान आहे. याच्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचं कारण नाहीये. आज